ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. गोव्यात जाऊन एकटीच मर. राहुलचा आवाज दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल 3मध्ये घुमत होता. आम्ही आत्ताच तुझं तिकीट कॅन्सल करतोय. माझ्याच मुलाच्या तोंडून निघालेले हे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसले. आजूबाजूचे लोक थांबून पाहू लागले. स्मिता, माझी सून, फोनवर काहीतरी टाईप करत होती. बहुतेक माझं तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न करत असावी. मी तिथेच उभे राहिले, हातात छोटंसं सुटकेस पकडून. 67 वर्षाची एक वृद्ध स्त्री, जिने आपल्या मुलांकडून सार्वजनिकरित्या त्याग अनुभवला होता. पण त्यांना काय माहीत मी कोण आहे. माझं नाव गीता राऊत. रोहिणी सेक्टर 11मध्ये 3.5 कोटींच्या मालमत्तेची मालकीन. एवढंच नाही तर कॅनॉट प्लॉटमध्ये 2 कमर्शियल प्रॉपर्टीज, 80 लाखांच्या फिक्स डिपॉझिट्स, 25 वर्षाचा इंटिरियर डिझाईनचा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं 6 महिन्यांची तयारी. माझ्या हातात तो तपकिरी लिफाफा होता, जो पाहताच राहुलचा चेहरा लाल झाला. त्यात होते ते कागदपत्र जे मी लपवून ठेवले होते, प्रॉपर्टीचे मूळ दस्तावेज. दे तो लिफाफा. राहुलने माझ्याकडे हात पुढे केला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, भीती होती. तुला समजत नाही का? तुझ्याच भल्यासाठी सांगतोय ना मी. मी लिफाफा साडीच्या पदरात लपवला. गप्प, काहीच बोलले नाही. इतक्या वर्षात मी शिकले कधी गप्प राहायचं. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या कथा ऐकायला आवडत असतील तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशा वाटतात ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एवढ्यात एक आवाज आला, गंभीर, शांत पण अधिकाराने भरलेला. इथे काय चाललंय? मी वळून पाहिलं. एक सज्जन उभे होते. वय साधारण माझ्या एवढंच असावं, 65-66 वर्षाचे. पांढरे केस, नीटनेटकी शर्ट पॅन्ट, चेहऱ्यावर गंभीरता. त्यांच्या मागे काळ्या गणवेशात ड्रायव्हर. काही नाही. राहुल वैतागून म्हणाला, फॅमिली मॅटर आहे. त्या सज्जनांनी राहुलकडे दुर्लक्ष करून थेट मला विचारलं, तुम्ही ठीक आहात? मी काही बोलायच्या आत ते पुढे आले. माझी गाडी बाहेर आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल तर? आणि मग माझ्या कानाजवळ झुकून हळूच कुजबुजले, दाखवा की तुम्ही माझी पत्नी आहात. माझा ड्रायव्हर आत्ताच गाडी आणेल. मी चकित झाले. हा अनोळखी माणूस मला का मदत करतोय? त्यांनी राहुलकडे वळून थंड हसत म्हटलं, बाळा, ज्येष्ठांशी असा वागलास तर पश्चात्ताप करशील, खूप पश्चात्ताप. राहुल काही बोलणार इतक्यातच त्यांनी माझे मनगट धरले आणि हळूच म्हणाले, चला. आणि मी त्यांच्यासोबत निघाले. राहुल आणि स्मिता मागे उभे राहून पाहत होते. कदाचित त्यांना कळेना काय घडले, किंवा त्यांना वाटलं असेल की मी कुणा दुसऱ्यासोबत गेले तर बरेच होईल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की पुढच्या 3 दिवसात त्यांचं संपूर्ण जग उलटा पालट होणार होतं. माझं नाव गीता राऊत, वय 67, रोहिणी सेक्टर 11, दिल्ली येथे राहते. गेली 4 वर्ष विधवा आहे. माझे पती रंजन यांचा कन्स्ट्रक्शन साईटवर अपघाती मृत्यू झाला. ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. 30 वर्षाच्या मेहनतीत त्यांनी भरपूर मालमत्ता उभी केली होती. मी स्वतः इंटिरियर डिझायनर, घरून काम करत असे. छोटे प्रोडक्ट्स, घराची सजावट, फर्निचरची निवड, रंगांचे कॉम्बिनेशन. 25 वर्ष हे काम केलं. चांगली कमाई, स्वतःचं नाव, लोक मला ओळखत. रंजनच्या मृत्यूनंतर मला मोठी इन्शुरन्स रक्कम मिळाली, 50 लाख प्लस त्यांच्या व्यवसायाची उरलेली रक्कम. शिवाय कॅनॉट प्लेसमधील 2 कमर्शियल प्रॉपर्टीज, एक रंजनच्या नावावर आणि एक माझ्या नावावर. राहुल माझा एकुलता एक मुलगा, 32 वर्षाचा, IT कंपनीत काम करणारा, चांगला पगार. 3 वर्षापूर्वी स्मिताशी त्याचं लग्न झालं. मुलगी दिसायला चांगली, शिकलेली, पण पहिल्याच दिवसापासून मला तिच्यात काहीतरी विचित्र वाटत होतं. लग्नानंतर राहुल बदलू लागला. हळूहळू, इतक्या हळू की कधी काय झालं कळलंच नाही. आधी रोज संध्याकाळी माझ्या खोलीत येई, आई काय केलं आहे जेवायला, चहा देणार? आता महिने जातात, बोलणंच नाही. आधी माझ्या इंटिरियर प्रोजेक्टबद्दल विचारायचा, आई नवीन क्लायंट मिळाला, डिझाईन दाखव ना. आता म्हणायचा, या वयात हे सगळं कशाला, आराम कर. आधी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सल्ला घ्यायचा. आता म्हणायचा, आजकालच्या जमान्यात तुम्हाला काय कळतंय? स्मिता सुरुवातीपासूनच माझ्यापासून अंतर ठेवून होती. नमस्कार आई म्हणून थेट खोलीत. माझ्या स्वयंपाकाची स्तुती नाही, शांतपणे खायची. मी काहीच बोलत नसे. वाटायचं नवीन सून आहे, वेळ लागेल, सगळं ठीक होईल. मी चुकले होते. रंजनच्या मृत्यूनंतर मिळालेल्या इन्शुरन्समधून मी फिक्स डिपॉझिट केलं, 80 लाख, 3 वेगवेगळ्या बँकात. व्याजावर माझा महिन्याचा खर्च आरामात भागायचा. घर माझ्याच नावावर. रोहिणी सेक्टर 11मधील
3 BHK फ्लॅट, आज किमान 3.5 कोटी, प्लस कॅनट प्लेसमधील त्या 2 दुकानांचे भाडे, दर महिन्याला चांगलं उत्पन्न. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. माझं आयुष्य नीट चाललं होतं. पण तेव्हा सुरू झाला सगळा खेळ. रंजनच्या मृत्यूनंतर 6 महिने झाले असताना एक दिवस राहुल रात्री 11 वाजता माझ्या खोलीत आला. मी पलंगावर पडून पुस्तक वाचत होते. आई, जरा बोलायचं आहे, तो म्हणाला. मी उठून बसले. हो बाळा, बोल ना. तो थेट म्हणाला, आई, रोहिणीचं घर माझ्या नावावर करून दे. मी चकित झाले. का? तो म्हणाला, आई, टॅक्सच्या दृष्टीने ते चांगलं राहील. तुझ्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे, टॅक्स लागेल. माझ्या नावावर केल्याने फायदा होईल. मला टॅक्सची फार माहिती नव्हती. रंजन सगळं पाहायचे. आता राहुल पाहतोय असं मला वाटलं. ठीक आहे बाळा, मी विचार करते, मी म्हणाले. तो लगेचच म्हणाला, विचार काय करायचा आई, फक्त सही करायची आहे. मी सगळी कागदपत्रं आणतो. मग म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास नाही का? मी तुझाच मुलगा आहे, तुझ्याच भल्याचा विचार करतोय. मी आई होते, मुलावर विश्वास होता म्हणून होकार दिला. पुढच्या आठवड्यात राहुल काही कागद घेऊन आला. आई, इथे सही कर. मी कागद पाहिले, काहीच कळेना. भरपूर कायदेशीर शब्द होते. हे काय आहे बाळा? मी विचारलं. ट्रान्सफरचे कागद आहेत आई, प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी. मी म्हणाले, पण हे एखाद्या वकिलाला दाखवायला हवं. तो हसत म्हणाला, अगं आई, मी आहे ना, सगळं पाहिलंय, फक्त सही कर, उशीर होतोय. रजिस्ट्री ऑफिसला जायचं आहे. तेवढ्यात स्मिता आली आणि म्हणाली, आई, आजकाल मुलं आपल्या पालकांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेतात. तुम्ही लकी आहात की राहुल एवढा विचार करतो. तिच्या बोलण्यात मात्र काहीतरी खटकत होतं, पण मी काही बोलले नाही. म्हणाले, बाळा, मला 2-4 दिवस वेळ दे, मी विचार करेन. चेहरा कठोर झाला. आई, इतकी सोपी गोष्ट आहे, तू एवढा विचार का करतेस? मी शांतपणे म्हणाले, बाळा, माझ्या वयात समजायला थोडा वेळ लागतो. तो काही बोलणारच होता, पण स्मिताने त्याला थांबवलं. चल राहुल, आईंना विचार करू दे, आपण नंतर बोलू. दोघं निघून गेले. पण राहुलच्या डोळ्यातला राग मला स्पष्ट दिसला. त्या रात्री मला झोप लागली नाही. काहीतरी चुकीचं आहे असं मन सांगत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या जुन्या मैत्रिणी विभाला फोन केला. ती बँकेत काम करायची, आता निवृत्त झाली होती. विभा, एक सल्ला हवा आहे ग. हो, बोल ना. मी सगळी गोष्ट सांगितली. विभा म्हणाली, गीता, एखाद्या चांगल्या प्रॉपर्टी वकीलला भेट आणि सगळी कागदपत्र तपासून घे. समजून न घेता काहीही सही करू नकोस. तिचं ऐकून मला थोडी भीती वाटली, पण मी ठरवलं की वकिलाला भेटेन. प्रश्न होता कोणाकडे जावं. तेव्हा आठवलं माझे जुने क्लायंट सचिन. 10 वर्षापूर्वी त्यांच्या घराचं इंटिरियर मी केलं होतं. ते निवृत्त न्यायाधीश होते. दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, गीताताई, काळजी करू नका, मी एका चांगल्या प्रॉपर्टी वकिलाचं नाव देतो, त्यांना भेटा. अपॉइंटमेंट घेतली. आठवड्यानंतर भेट ठरली. त्या आठवड्यात घरचं वातावरण अधिकच बिघडलं. एक दिवस मी माझ्या छोट्या ऑफिस रूममध्ये बसले होते. तो स्पेअर रूम मी कामासाठी वापरत होते. तिथे माझ्या डिझाईनची पुस्तकं, क्लायंट्सच्या फाईल आणि गेल्या 25 वर्षाचा जुना कॉन्टॅक्ट रजिस्टर होता. स्मिता दार न ठोठावता आत आली आणि म्हणाली, आई, हा रूम आम्हाला हवा आहे. इथे जिम सेटअप करायचं आहे. मी म्हणाले, पण बाळा, हे माझं ऑफिस आहे. ती म्हणाली, आई, तुम्ही आता काम करता तरी कुठे? क्लायंट येत नाहीत, मग या रूमचा काय उपयोग? मी म्हणाले, मी अजूनही काम करते. गेल्या महिन्यातच एक प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. ती उपहासाने हसली आणि म्हणाली, आई, तुमच्या वयात लोक आराम करतात, तुम्हीही करा. शिवाय तुम्हाला पैशांची गरज नाही. राहुल आहे ना सगळं पाहायला. मी काही बोलणार तेवढ्यात तिने माझा कॉन्टॅक्ट रजिस्टर उचलला. ती जुनी डायरी, ज्यात 25 वर्षाचे सगळ्या क्लायंट्सचे नंबर आणि पत्ते होते. हे काय आहे? किती जुनी डायरी, फेकून द्या. ती म्हणाली, नाही बाळा, ते हात लावू नकोस. मी ओरडले, पण तिने ऐकलं नाही. थेट बाहेर गेली. मी तिच्या मागे धावले. तिने ती डायरी कचरापेटीत टाकली. स्मिता, मी किंचाळले. ती शांतपणे म्हणाली, आई, जुन्या गोष्टी ठेवण्यात काही फायदा नाही. नवं आयुष्य जगा. मी तिथेच थांबले. डोळ्यात पाणी आलं. मी वाकून कचरापेटीतून ती डायरी काढली. ती घाण झाली होती. मी ती स्वच्छ केली आणि माझ्या खोलीत लपवून ठेवली. त्या दिवशी मला कळलं, ही फक्त जिमची गोष्ट नव्हती. ही माझी ओळख पुसण्याचा प्रयत्न होता. माझं काम, माझा सन्मान संपवण्याची योजना होती. पण मी काही बोलले नाही.
गप्प राहिले. फक्त माझ्या सगळ्या महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे माझ्या खोलीत लपवून ठेवली. पुढच्याच आठवड्यात मी आरती यांना भेटले. त्यांचं ऑफिस कॅनॉट प्लेसमध्ये होतं. स्मार्ट तल्लक महिला, वय साधारण 45 ते 50. मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी माझी सर्व प्रॉपर्टीची कागदपत्रे पाहिली आणि म्हणाल्या, मिसेस राऊत, तुम्ही खूप सावध राहा. तुम्ही ते कागद साईन केले असते तर रोहिणीचं घर तुमच्या हातातून गेलं असतं. काय म्हणता? मी हादरले. ते ट्रान्सफर डीडचे कागद होते. सही करताच प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या नावावर गेली असती आणि एकदा ट्रान्सफर झालं की परत घेणं खूप अवघड होतं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण तो माझा मुलगा आहे, त्या म्हणाल्या. मिसेस राऊत, मी असं म्हणत नाही की तुमचा मुलगा चुकीचा आहे, पण तुम्हाला तुमचे अधिकार माहीत हवेत ना. ही तुमची मालमत्ता आहे. तुम्ही आणि तुमच्या पतीने मेहनतीने उभी केली आहे. थांबून त्या पुढे म्हणाल्या, असं करा, तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढा. बँकेचे सर्व स्टेटमेंट मिळवा. प्रॉपर्टी पेपर्सच्या डुप्लिकेट कॉपी काढा आणि माझ्याकडे ठेवून द्या. ठीक आहे. आणि ऐका, तुमचा मुलगा किंवा सून पुन्हा कधी कागदांवर सही करायला सांगतील तर आधी मला दाखवा. माझ्याशी न विचारता काहीही साईन करू नका. मी घरी परतले तेव्हा मन फार जड झालं होतं. खरेच राहुल माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता का? माझाच मुलगा? पुढच्या काही आठवड्यात परिस्थिती आणखी बिघडत गेली. राहुल पुन्हा कागदपत्र घेऊन आला. मी नकार दिला. तो म्हणाला, आई, हे तुझ्याच भल्यासाठी आहे. बाळा, पण मला थोडा वेळ दे. मी म्हणाले, किती वेळ आई? 3 महिने झाले. तुला कळत नाही का? आता त्याच्या आवाजात ते प्रेम उरलंच नव्हतं. राग आणि चिडचिड होती. स्मिता म्हणाली, आई, आजच्या काळात ज्येष्ठांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही एवढा विचार का करता? मी म्हणाले, बाळा, मला एखाद्या वकिलाला दाखवायचं आहे. वकील? राहुल चिडून ओरडला. कशाचा वकील? आमच्यावर विश्वास नाही का? मी गप्प राहिले. पहिल्यांदाच मला माझ्याच मुलाची भीती वाटली. पण खरा छळ सुरू झाला. एक दिवस मी बाजारातून परत आले तर पाहिलं माझ्या बेडरूमचं कुलूप बदललेलं होतं. माझी किल्ली चालेना. मी स्मिताकडे गेले. बाळा, माझ्या खोलीचं कुलूप? ती म्हणाली, हो आई, आम्ही बदललं. जुनं कुलूप खराब होतं. ही घ्या नवी किल्ली. तिने किल्ली दिली, पण खोलीत गेल्यावर दिसलं की माझ्या सगळ्या फाईल्स चाललेल्या होत्या. कागदपत्रातून काही दस्तावेज गायब होते. मला कळून चुकलं. माझ्या कागदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. बरं झालं. सगळ्यात महत्त्वाची कागदपत्र मी आरती यांच्याकडे ठेवली होती. पुढच्या महिन्यात स्मिता म्हणाली, आई, परवा आमचे मित्र येणार आहेत. तुम्ही आपल्या खोलीतच राहा. आम्ही पार्टी करतोय. पण बाळा, हे माझंही घर आहे. मी म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, आई, आमचे मित्र आहेत, आधुनिक लोक. तुम्हाला विचित्र वाटेल. तुम्ही आराम करा तुमच्या खोलीत. मला माझ्याच घरात कैद केलं गेलं. त्या दिवशी मी खोलीत बसून राहिले. बाहेर संगीत, लोकांचे आवाज, जेवणाचा सुगंध येत होता. पण मला बोलावलं गेलं नाही. रात्री सगळे गेले तेव्हाच मी बाहेर आले. किचनमध्ये पाहिलं तर सगळं अन्न संपलेलं. माझ्यासाठी काहीच उरलं नव्हतं. मी गप्पच स्वतःसाठी 2 चपात्या केल्या. मी शांतपणे स्वतःसाठी 2 चपात्या केल्या आणि डाळ गरम केली. माझ्याच घरात एकटीने जेवले. त्या रात्री मी रडले नाही. फक्त ठरवलं, आता बस. दुसऱ्या सकाळी मी पुन्हा आरती यांना भेटले. काहीतरी करायला हवं, मी म्हणाले. आरती म्हणाल्या, मिसेस राऊत, असं करा, तुमची सगळी मालमत्ता एका ट्रस्टमध्ये ट्रान्स्फर करा. असा ट्रस्ट जो परत घेता येणार नाही. ट्रस्ट म्हणजे काय? मी विचारलं. ट्रस्टमध्ये तुम्ही तुमची मालमत्ता एका ट्रस्टीच्या नावावर करता. तो ट्रस्टी तुमच्या वतीने मालमत्तेची देखभाल करतो. तुम्ही आयुष्यभर त्या मालमत्तेचा उपयोग करू शकता. भाडं घेऊ शकता, पण विकू शकत नाही. आणि तुमच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता कोणाला द्यायची हे तुम्ही ठरवू शकता. पण ट्रस्टी कोण? मी विचार केला. राहुल तर नक्कीच नाही. मग कोणावर विश्वास ठेवायचा? तेवढ्यात मला आठवलं, माझ्या पहिल्या लग्नातून एक मुलगी होती, प्रिया. ती अमेरिकेत राहते. 30 वर्ष आम्ही भेटलो नव्हतो. पहिलं लग्न फक्त 2 वर्ष टिकलेलं. घटस्फोट झाला होता. प्रिया वडिलांसोबत राहिली होती. पण गेल्या वर्षी तिचा ईमेल आला होता. तिने लिहिलं होतं, आई, मला माफ कर, मला तुला भेटायचं आहे. आम्ही फोनवर, व्हिडिओ कॉलवर बोलू लागलो होतो. प्रिया चांगली मुलगी होती. डॉक्टर, लग्न झालेलं, 2 मुलं. मी आरतीला सगळं सांगितलं. परफेक्ट, आरती म्हणाली. प्रियाला ट्रस्टी करा. ती अमेरिकेत आहे. तिला तुमच्या प्रॉपर्टीचा लोभ नाही.
आणि ती तुमची मुलगी आहे. ती तुमच्यावर विश्वास ठेवेल. मी प्रियाला फोन केला, सगळं सांगितलं. प्रिया रडू लागली. आई, इतकी वर्ष दूर राहिले याबद्दल मला माफ कर. पण आता मी तुझ्यासोबत आहे. तू जे म्हणशील ते मी करीन. पुढच्या 2 महिन्यात सगळं नीट जमलं. प्रियाने मला पॉवर ऑफ अटर्नी दिली. मी माझी सगळी मालमत्ता ट्रस्टमध्ये ट्रान्स्फर केली. प्रिया ट्रस्टी झाली. हे सगळं मी गुपचूप केलं. राहुलला कळलंच नाही. दरम्यान घरातला छळ वाढतच गेला. स्मिता म्हणू लागली, आई, किराणाच्या खरेदीत तुम्ही पैसे का देत नाही? तुम्हीही या घरात राहता. पण बाळा, हे तर माझं घर आहे, मी म्हणाले. ती म्हणाली, मग काय झालं? तुम्हालाही योगदान द्यायलाच हवं. मी पैसे देऊ लागले. आधी महिन्याला 5,000, मग 10,000, मग 15,000. एक दिवस राहुल म्हणाला, आई, मला पैशांची फार गरज आहे. बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. 30 लाख हवेत. बाळा, एवढे पैसे? आई, तुझ्याकडे तर 80 लाखांची FD आहे. 30 लाख मोड. 6 महिन्यात व्याजासह परत देईन. मी नकार दिला. बाळा, ती माझी सुरक्षितता आहे. म्हातारपणाचा आधार आहे. आई, मी आहे ना तुझा आधार. माझ्यावर विश्वास नाही का? तसं नाही, मी म्हणाले. मग पैसे दे. तो म्हणाला, मला खूप गरज आहे. मी पुन्हा नकार दिला. त्या दिवसानंतर राहुलने माझ्याशी बोलणं बंद केलं. स्मिताही मला दुर्लक्ष करू लागली. घरात मी अदृश्य झाले. मग एक दिवस राहुल आला आणि म्हणाला, आई, आपण सगळे गोव्याला चाललोय 5 दिवसांसाठी. तूही चल. मी चकित झाले. महिने त्यांनी नीट बोललं नव्हतं आणि आता अचानक गोवा? बाळा, काही अडचण नाही ना? तो म्हणाला, फॅमिली ट्रिप आहे. तुलाही एन्जॉय करायला हवं. तुझं तिकीटही बुक केलं आहे. मला विचित्र वाटलं, पण मी नकार देऊ शकले नाही. ट्रिपच्या 2 दिवस आधी मी आरतीला भेटले आणि म्हणाले, मला काहीतरी बरोबर वाटत नाही. अचानक ही गोवा ट्रिप? त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, सावध राहा. आरती म्हणाल्या, आणि तुमचे सगळे महत्त्वाचे कागद स्वतःजवळ ठेवा. कुठे ते तुम्हाला गोव्यात एकटं सोडायचा विचार तर करत नाहीत ना? माझ्या अंगावर काटा आला. काय म्हणता मिसेस राऊत? त्या म्हणाल्या, मला वाईट वाटतं, पण असे केसेस मी पाहिले आहेत. ज्येष्ठांना दूर नेऊन तिथे सोडून दिलं जातं आणि मग प्रॉपर्टीवर कब्जा केला जातो. मी थरथरले. नाही, राहुल असं करणार नाही, मी म्हणाले. मला खात्री आहे. त्या शांतपणे म्हणाल्या, आशा ठेवा, पण तयारीही ठेवा. सगळे कागदपत्र जवळ ठेवा आणि माझा नंबर कायम तुमच्याजवळ राहू द्या. त्या रात्री मी माझ्या सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती एका तपकिरी लिफाफ्यात ठेवल्या. प्रॉपर्टी पेपर्स, बँक स्टेटमेंट्स, ट्रस्टचे कागद, सगळं काही. तो लिफाफा मी माझ्या छोट्याशा सुटकेसमध्ये लपवला. आणि मग तो दिवस आला, एअरपोर्टचा. आम्ही तिघेही दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलो. मी, राहुल आणि स्मिता. चेक इनसाठी रांगेत उभे असताना राहुल म्हणाला, आई, तुझा सुटकेस दाखव. सगळं ठीक आहे ना? पाहायचं आहे. का बाळा, सगळं ठीकच आहे, मी म्हणाले. आई, दाखव ना, तो म्हणाला. माझ्याकडे पर्याय नव्हता. मी सुटकेस उघडला. राहुलने आत पाहिलं आणि त्याची नजर त्या तपकिरी लिफाफ्यावर पडली. हे काय आहे? काही नाही बाळा, मी म्हणाले. पण त्याने लिफाफा काढून उघडला. त्याचा चेहरा लाल झाला. हे तू का ठेवलंस? प्रॉपर्टीचे कागद, बँक स्टेटमेंट्स. गोव्यात याची तुला काय गरज? बाळा, हे माझे कागद आहेत, मी म्हणाले. तो ओरडला, तू हे चोरीने काढलेस? आमच्या विरुद्ध काहीतरी करणार आहेस? आजूबाजूचे लोक पाहू लागले. स्मिता म्हणाली, आई, तुमचा आमच्यावर विश्वास नाही म्हणून चोरीने कागद आणलेत. मी चोरी केली नाही, हे माझेच कागद आहेत, मी म्हणाले. राहुलने लिफाफा माझ्या हातातून हिसकावून घेतला. हे तुला परत मिळणार नाहीत, समजलं? राहुल, दे परत. नाही. आणि ऐक, तू गोव्याला येत नाहीस. आम्ही दोघेच जातो. तू इथेच राहा, एकटीच मर. आणि मग ते शब्द पडले. गोव्यात एकटीच मर? आत्ताच तुझं तिकीट कॅन्सल करतो. स्मिता फोनवर काहीतरी करू लागली. मी तिथेच उभी राहिले. माझाच मुलगा माझा त्याग करत होता. आणि मग तो माणूस आला, रणजित. त्याने मला सोबत घेतलं, गाडीत बसवलं आणि फक्त एवढंच विचारलं, तुमचं घर कुठं आहे? रोहिणी सेक्टर 11, मी म्हणाले. तो म्हणाला, चला मी तुम्हाला तिथेच सोडतो. गाडीत बसताच मी रडू लागले. वर्षानुवर्षाचं दुःख वाहून निघालं. रणजित काही बोलला नाही, फक्त शांतपणे गाडी चालवत राहिला. घरी पोचल्यावर तो म्हणाला, ऐका, तुम्ही 3 दिवस माझ्या घरी या. माझी पत्नी आहे, ती तुमची काळजी घेईन. आता तुम्ही एकटे राहू नका. पण? काही पण नाही. चला, तो म्हणाला. मी त्यांच्यासोबत गेले. त्यांची पत्नी सुमती फारच प्रेमळ होती.
तिने मला घरात ठेवलं, जेवायला दिलं, माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या. 3 दिवसांनी रणजित म्हणाला, आता तुम्ही घरी जाऊ शकता, पण आधी पोलिसात तक्रार करा आणि घराचं कुलूप बदला. मी ते सगळं केलं. आरती यांच्या मदतीने मी राहुल विरुद्ध फसवणुकीचा, ज्येष्ठांशी दुर्व्यवहाराचा आणि प्रॉपर्टी हडप करण्याच्या प्रयत्नांचा केस दाखल केला. आणि रणजित म्हणाला तसंच घडलं. 3 दिवसांनी राहुल पश्चात्ताप करत आला. तो गोव्याहून परतला होता. थेट रोहिणीच्या घरी आला. पण त्याची किल्ली चालली नाही. मी कुलूप बदललं होतं. त्याने दार ठोठावलं. आई दार उघड. मी उघडलं नाही. मग तो जोरात ठोठावू लागला. आई सॉरी, मी चूक केली, प्लीज दार उघड. तेवढ्यात 2 पोलीस आले. त्यांच्यासोबत आरती होत्या. राहुल राऊत, एका पोलिसाने विचारलं. हो, तुमच्या विरुद्ध फसवणूक आणि ज्येष्ठांशी दुर्व्यवहाराचा गुन्हा नोंदवला आहे. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. राहुलचा चेहरा पांढरा पडला. काय? कसली केस? आरती यांनी एक लिफाफा काढला. हे घ्या. तुमच्या आईने जे कागद तुमच्यापासून लपवले होते तेच प्रत्यक्षात तुमच्या कटकारस्थानाचे, खोटेपणाचे, फसवणुकीचे पुरावे आहेत. पण ती प्रॉपर्टी द्या. राहुल ओरडला. ती प्रॉपर्टी आता ट्रस्टमध्ये आहे. तुमची बहीण प्रिया ट्रस्टी आहे. तुम्ही कधीही तिला हात लावू शकत नाही. आरती म्हणाल्या. राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. आई, आई प्लीज. मी आतूनच आवाज दिला. राहुल, तू जे केलंस ते मी कधीच विसरू शकत नाही. तू मला मरायला सोडलंस एअरपोर्टवर, सगळ्यांसमोर. माफी नाही. मला न्याय हवा आहे. तू माझ्या इज्जतीशी खेळलास. आयुष्यभराच्या मेहनतीवर डल्ला मारायचा प्रयत्न केलास. आता कायदा ठरवेल. पोलीस रोहितला घेऊन गेले. त्याच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आई, आई प्लीज. पण मी दार उघडले नाही. यांनी सगळे पुरावे मांडले. एअरपोर्टचं CCTV फुटेज, ज्यात राहुल मला ओरडून एकटी मर म्हणतो. रणजितच्या ड्रायव्हरची रेकॉर्डिंग, ज्यात राहुलचा आवाज स्पष्ट आहे. ते कागद ज्यावर राहुल माझ्याकडून सही करून घेऊ पाहत होता, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की प्रॉपर्टी पूर्णपणे त्याच्या नावावर जाणार. स्मिताने माझी डायरी फेकल्याचा उल्लेख, एका शेजारणीची साक्ष, माझ्या बेडरूमचं कुलूप बदलण्याचा पुरावा. लॉक स्मिथ साक्षीदार झाला. पार्टीच्या दिवशी मला खोलीत बंद ठेवण्याचा उल्लेख, एका पाहुण्याने मान्य केलं की त्याने आंटी कुठे आहेत असं विचारलं होतं आणि स्मिताने त्या आराम करत आहेत असंही सांगितलं होतं. आणि सगळ्यात मोठा पुरावा होता प्रियाचा बयान. तिने व्हिडिओ कॉलवर न्यायालयाला सांगितलं की तिच्या आईने तिला सगळं कसं सांगितलं होतं आणि भीतीपोटी ट्रस्ट कसा तयार केला होता. न्यायाधीशांनी राहुल आणि स्मिताला विचारलं, तुम्हाला काही म्हणायचे आहे का? राहुलने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. जज साहेब, हे सगळं गैरसमज आहे. आम्ही आमच्या आईवर प्रेम करतो. प्रेम? न्यायाधीशांचा आवाज चढला. एअरपोर्टवर आईला मर म्हणणं प्रेम आहे? तिच्या खोलीचं कुलूप बदलणं प्रेम आहे? तिच्या आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई हडप करणं प्रेम आहे? राहुल गप्प झाला. न्यायाधीशांनी निकाल दिला. राहुल राऊत आणि स्मिता राऊत, तुम्ही दोघेही फसवणूक, ज्येष्ठांशी दुर्व्यवहार आणि मानसिक छळ या आरोपात दोषी आहात. तुम्हाला 6 महिन्यांची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. ही रक्कम गीता राऊत यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल. तसेच यापुढे तुम्ही गीता राऊत यांच्या 50 मीटर परिसरात येऊ शकणार नाही, कोणताही संपर्क साधू शकणार नाही. तसे केल्यास आणखी गुन्हा नोंदवला जाईल. राहुल आणि स्मिताच्या डोळ्यात अश्रू होते, पण माझ्या मनात शांतता होती. केस संपला. मी बाहेर आले. आरती मला म्हणाल्या, अभिनंदन मिसेस राऊत, तुम्ही जिंकलात. मी म्हणाले, जिंकणं नाही आरती, मला न्याय मिळाला. घरी आले तेव्हा अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मला शांतता मिळाली. माझ्याच घरात, माझ्याच जागी. मी माझ्या जुन्या ऑफिस रूमची साफसफाई केली, डिझाईनची पुस्तकं परत ठेवली, कॉन्टॅक्ट रजिस्टर स्वच्छ केलं आणि पुन्हा काम सुरू केलं. पहिला फोन विभाचा आला. गीता, ऐकलं? प्राऊड ऑफ यू. मग प्रियाने व्हिडिओ कॉल केला. आई, तू खूप स्ट्रॉंग आहेस. मला तुझा अभिमान आहे. हळूहळू जुने क्लायंट्स परत येऊ लागले. नवे प्रोजेक्ट्स मिळू लागले. माझं काम पुन्हा सुरू झालं. रणजित आणि सुमती यांच्याशी घट्ट मैत्री झाली. ते वारंवार भेटायला येत. कधी एकत्र जेवण, कधी चित्रपट, गप्पा. सुमतीने मला तिच्या चॅरिटी कामात सामील केलं. ती ज्येष्ठ महिलांसाठी काम करत होती. मीही त्यात जोडले गेले. आता मी इतर स्त्रियांना मदत करू लागली. त्यांना त्यांचे अधिकार सांगते, लढाईला शिकवते आणि राहुल स्मिताचं काय झालं तेही सांगते.
राहुल आणि स्मिताची अवस्था काय झाली? जेलमधून सुटल्यानंतर राहुलची नोकरी गेली. कंपनीला केसची माहिती मिळाल्यावर त्याला काढून टाकलं. स्मिताच्या आईवडिलांनी नातं तोडलं. आमची मुलगी असं करणार नाही, तू तिच्याकडून हे सगळं करवून घेतलं असशील, त्यांनी राहुलला म्हटलं. पण नंतर सत्य समजल्यावर स्मिता ही तितकीच दोषी आहे हे कळल्यावर त्यांनी दोघांशी नातं तोडलं. स्मिताने घटस्फोटाची अर्जी दिली. राहुलपासून सुटका हवी होती, पण राहुल मान्य करत नव्हता. समाजात त्याची बदनामी झाली. एअरपोर्टचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर सगळीकडे पसरला. एअरपोर्टवर मुलाने आईला सोडलं अशा मथळ्यांसह. रोहिणीतील आमच्या सोसायटीने त्यांना प्रवेश नाकारला. आम्हाला असे लोक नकोत जे आपल्या आईशी असं वागतात. राहुलला दुसरी नोकरी मिळाली नाही. इंटरनेटवर त्याचं नाव होतं. प्रत्येक कंपनी तपासून नाकारत होती. आर्थिकदृष्ट्या तो उद्ध्वस्त झाला. उरलेले थोडे पैसे दंड आणि वकिलाच्या फीमध्ये गेले. आता तो भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहतो. किरकोळ कामं करतो. स्मिता आईवडिलांच्या घरी परत गेली, पण नातं पूर्वीसारखं राहिलं नाही. तिचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे आणि मी माझ्या घरात आहे. रोहिणी सेक्टर 11मधील माझ्या मेहनतीने उभ्या केलेल्या घरात, शांततेत, आरामात. आज बाल्कनीत उभी राहून बाहेर पाहताना मला माझ्या आयुष्याचा अभिमान वाटतो. 67व्या वर्षी मी पुन्हा उभी राहायला, लढायला, जिंकायला शिकलं. मी रोहिणी दिल्ली येथे राहते. प्रेक्षक मित्रांनो, या कथेतून मी शिकले, वृद्धत्व म्हणजे कमजोरी नाही. वय फक्त एक आकडा आहे. खरी ताकद तुमच्यात आहे, तुमच्या धैर्यात, तुमच्या अधिकारांच्या जाणीवेत. प्रत्येक गोष्टीचे कागद ठेवायला हवेत, प्रत्येक गोष्टीचे पुरावे हवेत. समोरचा तुमचाच मुलगा असला तरी विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, इज्जत कुणी देत नाही, ती मिळवावी लागते. कुणी तुमची इज्जत करत नसेल तर स्वतःची इज्जत स्वतः करा, स्वतःसाठी लढा. आज माझं आयुष्य बदललं आहे. प्रिया दर महिन्याला मला भेटायला येते. तिची मुलं मला नानी म्हणतात. रणजित आणि सुमती आता कुटुंबासारखे झाले आहेत. माझं इंटेरियर डिझायनिंगचं काम पुन्हा जोमात आहे. नवे क्लायंट्स येत आहेत. मी पुन्हा तीच गीता झाले आहे, स्वावलंबी, मजबूत, आनंदी. राहुलने अनेकदा माफी मागण्याचा प्रयत्न केला, चिठ्ठ्या, मेसेज, पण मी उत्तर दिलं नाही. काही नाती तुटली की जुळत नाहीत. काही जखमा इतक्या खोल असतात की त्या भरत नाही. मी त्याला माफ केलं नाही, कदाचित कधीच करणारही नाही. पण मी त्याला विसरायला शिकले आहे, मनातून काढून टाकला आहे. आता तो एक अनोळखी आहे. तेवढाच माझा सल्ला ही कथा ऐकणाऱ्यांना, सर्व ज्येष्ठांसाठी, तुमचे अधिकार जाणून घ्या. तुमच्या संपत्तीची माहिती ठेवा. सगळी कागदपत्र स्वतःकडे ठेवा. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आणि कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर गप्प बसू नका, लढा. कायदा तुमच्या बाजूने आहे, लक्षात ठेवा. वय ही तुमची ताकद आहे, कमजोरी नाही. तुमची मेहनत, अनुभव, ज्ञान ही तुमची संपत्ती आहे. कुणालाही ती हिसकावू देऊ नका. आणि कुणी चुकून तुम्हाला कमजोर समजलं, जसं राहुलने मला समजलं, तर त्याला दाखवा तुम्ही कोण आहात. सिद्ध करा की ज्येष्ठ स्त्रिया फक्त साडी आणि चष्मा नसतात, त्या आग असतात, वादळ असतात आणि गरज पडल्यास न्यायाची देवीही बनू शकतात. आज मी शांतपणे झोपते. दररोज रात्री माझ्या पलंगावर, माझ्या घरात, कोणाची भीती न बाळगता. आणि सकाळी उठल्यावर खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात मला नवी आशा दिसते. मी स्वतः घडवलेलं नवीन आयुष्य, माझ्या धैर्याने, मेहनतीने, लढ्याने. हीच माझी कथा, गीता राऊत यांची कथा. 67 वर्षाच्या एका स्त्रीची, जिने आपल्या मुलाच्या कटकारस्थानाला हाणून पाडलं, स्वतःची इज्जत व घर वाचवलं आणि जगाला दाखवलं की वृद्धत्व म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची पहाट आहे. ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. ही कथा जर का तुमच्या हृदयाला लागून आली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.